तर नमस्ते, पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत अंगुरी रसमलाई ही रेसिपी। तर इथे मी 2 पातेल्यामध्ये दूध उकळण्याकरिता ठेवलेलं आहे। एका पातेल्यामधली दुधाची आपण करणार आहोत इथे रसगुल्ले आणि दुसऱ्या पातेल्यामधल्या दुधाची आपण रबडी इथे तयार करणार आहोत। तर दूध फाडण्याकरिता मी इथे एका लिंबाचा रस घेतलेला आहे। तुम्ही व्हिनेगर सुद्धा घेऊ शकता। तर हे बघा, दूध छान उकळल्यानंतरच आपल्याला हा लिंबाचा रस इथे टाकायचा आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता हळूहळू दूध फाटण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर व्हिनेगर तुम्ही 2 छोटे चम्मच इथे वापरू शकता। तरी मी इथे गाईचं दूध वापरलेलं आहे। तुम्ही म्हशीच्या दुधाचा किंवा पॉकेटचं तुमच्याकडे दूध येत असेल तर तुम्ही त्या दुधाचा सुद्धा इथे रसगुल्ले तयार करण्याकरता वापर करू शकता। तर हे बघा, दूध छान असं फाटलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि ह्या दुधाला आपण 5 ते 10 मिनिटं साधारणतः थंड करण्याकरता ठेवूया। आणि दुसऱ्या पातेल्यामधील दूध जे आहे ना, रबडी तयार करण्याकरता मी आटवण्याकरता ठेवलेलं आहे। तर आपण जेव्हाही दूध आटवतो ना, त्यामध्ये मोठा चमचा टाकून ठेवायचा, म्हणजे दूध जे आहे ना उतत नाही। तर हे बघा, मी इथे एका चाळणी घेतलेली आहे। चाळणीवरती एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे। आता आपण हे फाटलेलं दूध जे आहे ना गाळून घेऊया, म्हणजे मलाई आणि पाणी वेगळं होईल। आणि यामधील जे पाणी असतं ना वाचलेलं, ते अजिबात फेकू नका। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं। ते तुम्ही पुऱ्या करण्याकरता पीठ भिजवता किंवा पोळ्या करण्याकरता पीठ भिजवता त्याकरता वापरू शकता, किंवा कोणतीही ग्रेव्हीची भाजी वगैरे तयार करण्याकरता वापरू शकता। फ्रीजमध्ये ठेवायचं, 2 ते 3 दिवस आरामात छान राहतं, अजिबात खराब होत नाही। तर हे बघा, गाळून घेतलेलं आहे। आता यावरती मी पाणी टाकत आहे। पाणी याच्यासाठी टाकायचं कारण आपण लिंबूचा रस यामध्ये टाकलेला आहे, तर त्याचा जो आंबटपणा आहे तो आपल्या रसगुल्ल्यामध्ये नाही यायला पाहिजे, त्यामुळे आपण इथे पाणी टाकत आहे। तर हे बघा, कॉटनच्या रुमालामध्ये बांधून ठेवलेलं आहे मी। यावरती एक थोडंसं वजनदार कोणतंही भांडं ठेवायचं, म्हणजे यामधील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल। तर हे पाणी आता मी फ्रीजमध्ये ठेवत आहे। तर हे बघा, 15 मिनिटं झालेले आहेत। साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये यामधील एक्स्ट्रा पाणी निघून जातं। फार जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही आहे। हे बघा, छान अशी आपली मलाई इथे तयार झालेली आहे। आता ही जी मलाई आहे ना, तुम्हाला सुरुवातीला खूप अशी दाणेदार दिसेल, पण हळूहळू जेव्हा आपण हे मळू ना, खूप छान असं मळून घ्यायचं। साधारणतः 10 ते 15 मिनिटं तरी आपल्याला ही मलाई छान अशी मळून घ्यायची आहे। आणि यामध्ये आपल्याला मैदा, अरारोट किंवा मग कॉर्नफ्लोअर काहीही टाकायचं नाही आहे। मिल्क पावडर वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे। फक्त आपण दुधाच्या मलाईपासून खूप अशी छान अशी इथे रसगुल्ले तयार करणार आहोत। तर हे छान असं मळून घ्यायचं एकदम सॉफ्ट होईपर्यंत। आणि तुम्हाला ही मलाई जी आहे ना खूप थोडीशी दिसत असेल, पण आपण जेव्हा रसगुल्ले तयार करू ना, तेव्हा भरपूर रसगुल्ले इथे तयार होणार आहेत। तुम्ही बघा आता। तर हे बघा, खूप छान असं मळून घेतल्यानंतर आपल्याला छोटे छोटे याचे हे बघा गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर आता आपण रसगुल्ल्याकरता एक चाशणी तयार करूया। तर इथे पाऊण वाटी साधारणतः साखर घेतलेली आहे, तर त्याच्या डबल मी इथे पाणी टाकत आहे। तुम्ही जेवढीही साखर घ्याल त्याच्या डबल पाणी टाकायचं, डबलपेक्षा थोडं जास्तच टाकायचं। आणि ही साखर विरघळवून घ्यायची पाण्यामध्ये। आपल्याला पाक इथे तयार करायचा नाही आहे। साखर विरघळेपर्यंत या पाण्याला उकळवून घ्यायचं। एका साईडला रबडी सुद्धा आपली तयार होत आहे। हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे। तर रबडीमध्ये मी आता इथे टाकत आहे थोडीशी हळद। तुम्ही केसर सुद्धा टाकू शकता किंवा कलर सुद्धा इथे टाकू शकता, थोडंसं रबडी पिवळसर होण्याकरता। तर यामध्ये मी विलायची पावडर सुद्धा टाकलेली आहे आणि 2 छोटे चम्मच मी इथे मिल्क पावडर टाकत आहे। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आणि मी किशमिश टाकत आहे। किशमिश पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नका टाकू, किंवा कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडत असल्यास ते तुम्ही रबडीमध्ये टाकू शकता। आता मी इथे टाकत आहे अर्धा वाटी साखर। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपली रबडी इथे ऑलमोस्ट तयार झालेली आहे। तर मी थोडा पिवळसर यावा याकरिता इथे हळद वापरलेली आहे। जर तुम्हाला एकदम व्हाईटच रबडी हवी असल्यास तुम्ही हळद नका टाकू, स्किप करू शकता। तर हे बघा, आपली रबडी तयार झालेली आहे। गॅस बंद करूया आपण। आणि आता हे बघा, आता पाणी तयार झालेलं आहे साखरेचं,
पाण्याला या छान अशी उकळी येऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम जी आहे ना एकदम हाय ठेवायची आहे. तेव्हाच आपले रसगुल्ले एकदम छान असे होणार, परफेक्ट होणार. तर हे बघा 3 पट आपल्याला हे जे रसगुल्ले तुम्हाला आता जेवढे दिसत आहेत, जेवढे छोट्या आकाराचे दिसत आहेत, त्याच्या 3 पट इथे आपले हे जे रसगुल्ले आहेत ना फुलणार आहेत, स्पंजी होणार आहेत. तर हे बघा सर्व रसगुल्ले टाकल्यानंतर हे एक झाकण आहे ना, या झाकणाला हे बघा असं होल आहे. तर तुमच्याकडे असं छिद्रेवालं झाकण असेल तर ते तुम्ही इथे वापरा. जर नसेल ना तर तुम्ही असं एक ताट ठेवा आणि ताट पूर्णपणे झाकायचं नाही आहे. थोडीशी अशा आपल्याला जागा ठेवायची आहे जेणेकरून आतली जी हवा आहे ना बाहेर येईल. तर आता आपल्याला हाय फ्लेमवर साधारणतः 10 ते 12 मिनटं छान उकडवून घ्यायचे आहेत हे रसगुल्ले. गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहेत, नाहीतर आपले रसगुल्ले अजिबात चांगले बनणार नाहीत. हाय फ्लेमवरच आपल्याला हे रसगुल्ले उकडवून घ्यायचे आहेत. तर बघूया आपण. हे बघा 12 मिनटं मी साधारणतः हे उकडवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीला किती छोटा आकार होता आणि आता किती मोठा आकार झालेला आहे. 3 पट हे फुललेले आहेत आणि असे 3 पट जर हे फुलले ना रसगुल्ले तरच समजायचं की आपले रसगुल्ले एकदम छान असे स्पंजी झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा रसगुल्ल्यामधील जे पाणी आहे ना साखरेचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा रसगुल्ले थोडे गरम आहेत. हे बघा अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आणि आता एका प्लेटमध्ये सर्व रसगुल्ले आपण काढून घेणार आहोत. तर हे बघा एक सर्व जे रसगुल्ले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपली रबडी जी आहे ना आता मी या रसगुल्ल्यावरती अशा प्रकारे टाकत आहे. हे बघा तर रबडीचा जो कलर आहे ना एकदम पिवळसर झालेला नाही आहे. तुम्हाला किती प्रमाणात याचा कलर हवा आहे पिवळसर त्या प्रमाणात तुम्ही फूड कलर टाका किंवा केसर टाका किंवा मग हळद टाका किंवा मग नाही टाकला तरी चालतो. हे तुमच्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही इथे कलरचा वापर करा. तर हे बघा रबडीसुद्धा मी इथे वरती टाकत आहे रसगुल्ल्यावरती आणि तुम्ही करून बघा एकदम परफेक्ट बनेल. अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना ही रसमलाई अंगुरी रसमलाई एकदम परफेक्ट जमणार, अजिबात बिघडणार नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि माझं चॅनल मोनो झालं त्यानिमित्ताने मी ही अंगुरी रसमलाईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल ना पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच न्यू आणि सोप्या पद्धतीने मी नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.